टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोपडाने पॅरिस ऑलिम्पिक गाजवलं, डबल ऑलिम्पिक जिंकलं, पण ह्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची बाजी मारणाऱ्या स्वप्नील कुसाळे मराठवाड्या आपल्या ऑलिम्पिक वीराच्या हस्ते आज पुण्यात रामचंद्रन कॉलेजमध्ये आज नीरज चोपडाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात पुढच्या लॉस एंजलिसमध्ये या पुस्तकातून प्रेरणा घेऊन निश्चितच सुवर्णपदकापर्यंत आपण झेप घेऊ असा विश्वास आज स्वप्नील व्यक्त केला। माझ्याबरोबर रामचंद्रन कॉलेजचे चेयरमन आहेत। सर, क्या लगता है आज आपके हाथों से विमोचन हुआ है, क्या खुशी है? मैं पूरे रिम अरिहंत परिवार की तरफ से पहले स्वप्निल जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। आपने हमारे पूरे हिंदुस्तान का सर गर्व से ऊंचा किया, और मैं हमारा पूरा परिवार ये आशा करता है आने वाले नेक्स्ट ओलंपिक में, नेक्स्ट यूएस के कुछ और इंटरनेशनल टूर्स में आप हमारा नाम, हमारे देश का नाम ऐसे गर्व से आप ऊंचा करोगे। और हम काफ़ी आपसे हमारा पूरा देश अपेक्षा करता है कि आप आगे गोल्ड मेडल लेके आएँ। आज संजय जी के द्वारा आज नीरज चोपड़ा जी के बुक का आज हमने इनॉग्रेशन किया, और हमें काफ़ी गर्व है कि नीरज चोपड़ा जी जैसे, आपके जैसे हमारे साथी, हमारे जो यूथ आज हमारे कंट्री को लीड कर रहे हैं, और भी इन जैसे बुक्स से बच्चे प्रेरित हो, बच्चे मोटिवेट हो, बच्चे आप लोगों को देख करके हमारे देश को, हमारे हिंदुस्तान को, हमारा नाम, हमारे देश का नाम गर्व से ऊंचा करें। आपल्याबरोबर स्वप्नील आहे। स्वप्नील, आज तुझ्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे, काय म्हणशील, काय बोलतील पुस्तकाबाबत? आज नीरज चोपडा जे ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत, गोल्ड मेडलिस्ट, त्यांनी एक हिस्ट्री क्रिएट केली होती आणि त्याचं आज पुस्तकाचं ओपनिंग झालेलं आहे। संजय सरांनी लिहिलेलं आहे। सर, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही प्लीज जाऊन हे बुक रीड करा, कारण याच्यामध्ये त्याची जी हिस्ट्री आहे, जी त्याची जर्नी आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, आणि ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रेरणा देतात त्या वाचून तुम्हाला प्रेरणा त्या कशा आणि तुमच्या लाईफमध्ये काय एक चांगली गोष्ट घडते हे तुम्हाला समजू शकेल। सो आय रिक्वेस्ट यू की प्लीज जाऊन तुम्ही हे रीड बुक करा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय मोटिवेशन भेटतं आणि चांगलं मोटिवेशन भेटलं हेच सांगू शकतो। खाशाबांपासून ऑलिम्पिकचा प्रवास सुरू झाला 1952 ते खाशाबा जाधव ते स्वप्नील कुसाळे असा पण एक पुस्तकाचा प्लॅन आहे। काय म्हणशील, तुझं पण एक पुस्तक वाट बघते, सगळे वाचक तुझ्या पण पुस्तकाची वाट बघतात, ती संधी केव्हा मिळणार? सध्या ड्रीम बाकी आहे, ड्रीम गोल्ड मेडल घेणं आहे ऑलिम्पिकमध्ये देशासाठी। सो ते झालं की तुम्ही आहेतच लिहिण्यासाठी, बट अजून तरी माझं ड्रीम बाकी आहे, त्यामुळे पण खूप काही लढायचं आहे गोष्टी बाकी, आणि मेहनत करायची आहे। सो लेट्स सी, मेहनत करायची आहे, ड्रीम बाकी आहे। जेव्हा सुवर्णपदक जिंकेल निश्चितच नीरज चोपडासारखं माझं पण पुस्तक असेल आणि ते सगळ्यात देशवासियांना प्रेरणादायी ठरेल असाच विश्वास आपल्या मराठमोळ्या ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेंनी व्यक्त केला। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।